तर पब्लिक व्हिडिओ शेवटपर्यंत आणि नक्की बघा, कारण व्हिडिओमध्ये भरपूर कॉमेडी होणार आहे. अरे बाबा सजना से काहे आए हाथ सजना भूले थे रंग बोले आज सजना जात असताना आपण एका ठिकाणी थांबलो होतो एका दुकानावर, आणि ते आपल्या काकाश्रीचंच दुकान होतं. मग त्या ठिकाणी आपण चाय वगैरे घेतली आणि दर्शक निवांत बसलो आणि फोटो वगैरे काढले होते आम्ही मस्त. तर दयाची एक एंट्री घ्यायची होती, तर दया म्हणे मी एक एंट्री करतो आणि माझं एंट्री शूट घे. इथून चाय वगैरे घेतला आणि निघालो पुढच्या रस्त्याने. आणि रस्त्याने जात असताना एवढं बोर झालो होतो, कारण एवढं डोकं दुखत होतो. गाडीचा प्रवास रोज रोज करू करू एवढा बोर होऊन गेलो. काय आपण थांबलो ते एका शाळेवरती, तर त्या ठिकाणी आपल्याला मस्त गरम गरम पोहे हा नाश्ता आला होता. मग पोहेंवर एक नंबर रत्ता मारून दिला. मग तेव्हा आपल्याला थोडंसं बरं वाटायला लागलं, कारण मला वाटलं होतं की माझं डोकं दुखत होतं, पण माझं तर खऱ्या अर्थानं डोकं दुखत नव्हतं, मला लागली होती भूक. मग काय आपण पोहोचलो फायनली फुलंब्रीमध्ये, आणि फुलंब्रीमध्ये आपण आता ॲड शूट करणार होतो. तर हे सेट बोलले होते आपल्याला दुकानची ॲड शूट निघायची, तर आपल्याला गाय गोठ्यावर उपस्थित व्हायचं आहे. तर मग काय इथून आम्ही गाडीत मारलो 112ची स्पीडने निघालो डायरेक्ट. आम्ही बसलो, मग डायरेक्ट गाडी चेंज केली, कारण त्या एअरटिकामध्ये झाली होती जास्त जण, कारण आपले मेंबर वाढले होते. मग सेट नाही घेतली सेटची गाडी. मग निघालो डायरेक्ट शेताकडे. तर डायरेक्ट शेतामध्ये आलो तर एवढा भयानक पाणी पडला होता आणि एवढा गारा झाला होता, तर त्यामुळं गाड्या थोड्याशा खालीकडेच लावावं लागल्या होत्या. मग काय ही गेली पुढं समोर ॲड शूट करण्यासाठी. तर तुम्हाला काय वाटतं, मी तिकडे जाईल? कदापि नाही, हे शक्य नाही. तर आपण डायरेक्ट इथंच बसलो होतो गाड्याजवळ, आणि आपण डायरेक्ट इथंच बसलो. इथंच एकदम निसर्गाचा आनंद घेत मी बसलो होतो. तर ते गेले होते, तर आपला कॅमेरामॅन दया सर त्यांच्यासोबत कॅमेरा घेऊन उपस्थित होता. आणि आता मी आवाजच्या माध्यमातून डबिंग करतो आणि तुम्हाला इथली पूर्ण माहिती सांगतो, तर काही काळजी करू नका. तर खरं तर हे शेतकरी प्रगतशील शेतकरी आहे, दूध उत्पादन. आधी चप्पल घातली असते. हॅलो मामी, हा बोला ना बाई. झाली पेरणी? चालू आहे पेरणी. या ना मग आमरसाला. आमराज बिमराज जाऊ द्या तिकडं. हे तुमच्या मामाचे डोकं किती पागल झाले, सगळ्या गाय विकून टाकायला लागले. या लवकर तुम्ही इकडं. आलो चालूच मम्मी, एका हा या लवकर. आलो. तुम्ही भांडू नका, तुम्ही चालावर माझ्या सांगा तुम्हाला कोण भांडून काय गाई आता? हो मामा, काय झालं भांडण करायला काय नेमकं? झालं? मला सगळ्या गाई एकूण टाकायचे. कोण कोण म्हणजे? अरे दुधाच्या पत्ता नाही ना, 3-3, 4-4 लिटर दूध देते गाई. एवढ्या साठी बाई गाय ऐकत्या का? मग? चला म्या सांगा पुढे जाऊ. फुलंबरीला चला म्या सांगा, तुम्ही करताय बोलू नका. अहो, गाडीवर आई. बसा, चला तुम्ही म्या अरे सांगा. मला गाई तू थांब, मी पाहतोय काय म्हणतो. चला, 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 चला. तुम्ही काय सांगता जावई, गाई सुटतील नाही. चला म्या सांगा. खरंच हे बाय, खरंच जावई ऐक ना, खरंच जावई बाई, खरंच जावई बाई. ही बाई. काशी बाई कशी म्हणते तसं? 3, 2, 1 ऍक्शन. खरंच जावई बाई. वाचले का मी? हा
ऍक्शन. ओ दादा इकडे या. लय गाई यायची बरं ती. मग विचार जायला. राम राम भाऊ. किती गाई तुमच्याकडं? 30 गाई. मग तुम्ही बी गाई विकत होते म्हणे हा आणि मग कोण थांबवल्या? आम्ही ही सुग्रास वापरली त्यामुळे आम्ही आता दूध वाढलं फॅट वाढला आणि पैसे वाढला. कोणती सुग्रशी बनी? कारगिल 10,000. कुठे भेटते ती? कोल्हापुरीला. तुम्ही चाला ना, मी घेऊन देतो तुम्ही चाला माझ्यासाठी. बरं झालं आता मी जाऊनच पाहतो फुलं. चला तुम्ही. फरक म्हणजे वाढला ना तू. आता तू तर आमचं म्हणतं ते चालू आहे. पहिला सुग्रास हिच्या किती दुधात वाढलं. पहिल्यामध्ये 200 होतं, मग आता त्याच्यामध्ये वाढ झाली ना. 2-2 लिटर वाढलं समजा त्याच्यामध्ये. 2-3 द्यायचं. जास्त करून म्हणजे का पण राहिलाच म्हणजे प्रॉब्लेम आलाच नाही. गाईच्या तब्येतीमध्ये फरक दिसतो. हं. गाईची तब्येत एकदम चमक